पुराणांनुसार श्री विष्णूने या ठिकाणी चिंतामणी नरसिंहाच्या रूपात प्रल्हादाला दर्शन दिले होते. आपण आता चाललोय संगमावर. यांच्या छातीमध्ये कसं एक खोलगट भाग दिसतोय या सूरसुंदर यांच्या छातीमध्ये. शिवामोग्गापासून 18 किलोमीटरवर असलेले कुडळी, ज्याला दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते. आता आपण आले आहोत तुंग आणि भद्रा या दोन नद्यांच्या संगमावर, कुडळी या गावी. इथे प्रामुख्याने श्री रामेश्वर मंदिर आणि श्री चिंतामणी नरसिंह मंदिर ही दोन प्राचीन मंदिरे आहेत. पुराणांनुसार श्री विष्णूने या ठिकाणी चिंतामणी नरसिंहाच्या रूपात प्रल्हादाला दर्शन दिले होते. आश्चर्य म्हणजे चिंतामणी नरसिंहाची मूर्ती भक्त प्रल्हादाने अभिषेक केलेली आहे असे मानले जाते. ही मूर्ती अत्यंत दुर्मिळ आणि प्राचीन आहे. येथे भगवान नरसिंह विरासनात विराजमान आहेत. हे मंदिर अंदाजे 12व्या शतकात बांधले गेले असावे. श्री चिंतामणी नरसिंह मंदिराच्या जवळच असलेले होयसळांचे एक स्थापत्य रत्न म्हणजे रामेश्वर मंदिर. गर्भगृहात शिवलिंग विराजमान असून समोरच नंदीदेवाची एक मूर्ती आहे. होयसळांच्या बांधलेल्या इतर मंदिरांप्रमाणे या मंदिरामध्ये समृद्ध कोरीवकाम आपल्याला दिसत नाही. ही मंदिराची मागील बाजू आहे. आपण आता चाललोय संगमावर. महाभारत आणि पुराणांमध्ये या पवित्र तीर्थस्थळाचा उल्लेख गलव ऋषींची तपोभूमी म्हणून करण्यात आलेला आहे. आपल्या धर्मग्रंथांनुसार तुंग नदी ही श्री विष्णूची, तर भद्रा नदी ही शिवशंकराची प्रतिरूप असल्याचे म्हटले जाते. ही इकडनं येते ती तुंग आहे नदी, आणि ह्या बाजूने जी येते ती भद्रा, आणि हा समोर त्यांचा संगम आहे. या नद्यांचे हे पवित्र संगम या भूमीला तपस्या, धार्मिक विधी आणि दान धर्मासाठी एक महत्त्वाचे क्षेत्र बनवते. या परिसरात गोशाळा देखील आहेत. या परिसरात आणखीनही काही बरीचशी पुरातन मंदिरं आहेत. हे श्री भारती शंकरांचं मंदिर आहे. त्यानंतर इकडे शिवलिंग आहे. इकडे श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांचं मंदिर आहे.
एका अक्काने सांगितलं इथे महाप्रसाद सुरू होता, त्याचा मग लाभ घेतला आम्ही तिघांनी. आता निघतो आमच्या मुक्कामाला भद्रावती. आपण जात आहोत भद्रावती या शहराच्या दिशेने. तिथे काही मंदिरे आहेत जी चुकवू नये अशी आहेत. माड पोफळीच्या बागा पाहत आम्ही भद्रावतीला पोहोचलो आणि हॉटेलवर फ्रेश होऊन आम्ही लागलीच भटकायला बाहेर पडलो. भद्रावती हे शिवमोग्गा जिल्ह्यातील भद्रा नदीच्या काठावर वसलेले एक प्रमुख औद्योगिक शहर आहे आणि या शहरातच आहे 13व्या शतकातील नितांत सुंदर मंदिर श्री लक्ष्मी नरसिंह. हे त्रिकुटाचल मंदिर 1250च्या सुमारास होयसळ राजवंशातील राजा वीर सोमेश्वराच्या कारकिर्दीत बांधले गेले. आपण जाणतो की भगवान विष्णूने वराह रूप धारण करून भूदेवीला समुद्राखालून हिरण्याक्षाच्या तावडीतून सोडवले. पुराणांनुसार जेव्हा वराहाने आपल्या तीक्ष्ण दातांनी धरती उचलली तेव्हा तयार झालेल्या 2 खंदकांमधून तुंग आणि भद्रा या नद्यांचा जन्म झाला. त्या कालखंडात भद्रावती शहराला वंकीपूर म्हणून ओळखले जात असे. वंकीपूर हे नाव ऋषी वंकी यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते, जे लक्ष्मी नरसिंहाचे भक्त होते आणि या प्रदेशात त्यांनी दीर्घकाळ तपश्चर्या केली होती. या मंदिरात वेणुगोपाल, लक्ष्मी नरसिंह आणि विष्णू पुरुषोत्तम या सगळ्या भगवान विष्णूच्या प्रतिमा असलेले 3 गर्भगृह आहेत. मंदिरात फोटोग्राफी प्रतिबंधित आहे असे मंदिरातील गुरुजींनी सांगितले, मात्र बाहेरचे करू शकतो आपण. ही महिषासुर मर्दिनी दिसतीये. कृष्ण कदाचित बासरी वाजवतोय, म्हणजे बऱ्याच मूर्त्या थोड्या भग्न झालेल्या दिसत आहेत. हा अर्जुन असावा, जो धनुष्यबाणाने, नाही इथे पक्षी आहे. पक्षी आहे म्हणजे अर्जुन नसेल. ही विश्वकन्या दिसतीये. जय बजरंगबली. हे मंदिर 3-3.5 फूट उंचीच्या तारकाकृती जगतीवर बांधण्यात आलेले आहे. लक्ष्मी नरसिंहाच्या मंदिराच्या बाहेर सुद्धा एक नरसिंह आहे. ही सरस्वती अपूर्णावस्थेत असावी का? हे मंदिर होयसळ वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. गुंतागुंतीचे दगडी कोरीव काम, तारकेच्या आकाराचे व्यासपीठ म्हणजे जगती आणि बेलूर हळेबीडच्या प्रसिद्ध मंदिरांना टक्कर देणारी विस्तृत आणि सूक्ष्म शिल्पकला आपण इथे पाहू शकतो. हे विष्णूंची प्रतिमा दिसतेय आणि इकडे आहे वामन अवतार. पुन्हा एकदा विष्णू विष्णू. इथे पुन्हा श्री विष्णू
आणि त्यांचं वाहन गरुडदेव. हे काळभैरव दिसत आहेत. मुंडकं आहे, कुत्रा त्यांचं वाहन. यांच्या छातीमध्ये कसं एक खोलगट भाग दिसतोय या सूरसुंदर छातीमध्ये. तो कशासाठी आहे कोणास ठाऊक. हे बघा श्रीकृष्णाची किती सुंदर मूर्ती. हे मंदिर मला असं वाटलं की जितक्याही वेळा आपण या मंदिराला भेट देऊ तितक्या वेळा काहीतरी नवीन पाहायला मिळेल, काहीतरी नवीन शिकायला मिळेल, नाही का?